नमस्कार मित्र, मी प्रवीण क्षीरसागर पुन्हा एकदा आपलं प्रेरणा या उपक्रमात सहर्ष स्वागत करतो. शुभमंगल आणि गुड मॉर्निंग. आजचा दिवस आपणा सर्वात शुभ जावो ही एक सदिच्छा घेऊन आपणा सर्वप्रथम मी आपलं धन्यवाद देऊ इच्छितो, कारण काही मित्रांनी मला अतिशय प्रेमाने काही सुचवलं आहे आणि त्या काही मित्रांनी जे सुचवलं आहे त्यांनी विचारलं आहे मला की ध्यान कसं करायचं. आता ध्यान कसं करायचं हे आज हाच विषय घेऊन आपण पुढे जाणार आहोत. तेव्हा नीट काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐका. ध्यान हे अतिशय महत्त्वाचा पैलू आहे आणि हे जी आपण ध्यान करतो ही एक मास्टर की आहे सर्व गुणांची. त्यामुळे ध्यान कसं करायचं हे आज आपण जाणून घेणार आहोत. तर आपण आज सुरू करू. मित्र, ध्यान म्हटलं की मन एकाग्र करण्याची एक प्रोसेस आहे की ध्यान नेमकं करायचं कोणाचं. तर ध्यान करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, ध्यान हे जे आहे हे आपले जे गोल्स आहेत, आपले जे अचिव्हमेंट्स आहेत ह्यांना सेट करण्यासाठी नव्हे. युजली आपण सर्वसामान्य माणसं इथेच चूक करतो. ध्यान हे करणं म्हणजे शरणागती घेणं, सरेंडर करणं आपल्या स्वतःला कोणापुढे. तो जो विश्वकर्ता आहे, जो विश्व चालवतो, तो जो परमपिता परमात्मा परमेश्वर जो अंश रूपाने आपल्या हृदयामध्ये जो स्थित आहे त्याचं ध्यान करायचं. तर तेव्हा ध्यान करताना आपण संपूर्णपणे अगोदर जाणून घेऊ की नेमकं ध्यान करायचं कोणाचं. तर ध्यान करताना सर्व शक्तिशाली जो परमपिता परमेश्वर, ज्याने ही सृष्टी निर्माण केली, जो या सृष्टीचा चालक आहे, जो या सृष्टीचा आपला पालन करता आहे, श्री गणेश. आणि श्री गणेशानंतर ज्याला गजानन म्हणून ओळखलं गेलं, ज्याला गणपती म्हणून ओळखलं गेलं, त्यांचंच ध्यान करा. साक्षात ब्रह्मा विष्णू महेश्वर हे तिन्ही देवसुद्धा त्याचं सतत चिंतन करत असतात. त्या संपूर्ण शक्तिशाली परमपिता परमेश्वराचं आपल्याला ध्यान करायचं आहे. आज आपला विषय आहे ध्यान कसं करायचं. तर आपण ध्यान जे करणार आहोत ते श्री गणेशाचं, गणपतीचं. ग या शब्दाचा अर्थ होतो सिद्धी आणि न या अक्षराचा अर्थ होतो बुद्धी. जो सिद्धी आणि बुद्धी यांचा जो पती आहे त्याला गणपती म्हणतात. तेव्हा आज आपण ध्यान करताना नेमकं ते आता कसं करायचं ते आपण जाणून घेणार आहोत. मित्र, ध्यान जे आहे आपल्या भगवद्गीतेमध्ये, ज्ञानेश्वरी माऊलीमध्ये जो अध्याय 6वा आहे त्याला सर्व 18 अध्याय जे आहेत भगवद्गीतेचे त्याचा कळस मानला गेला आहे असं स्वतःशी ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे. तेव्हा हे लक्षात घेऊन 6वा अध्याय जो आहे, ज्याला म्हणतात आत्मसंयम योग, ज्याला म्हणतात की आपल्या विचार, आपल्या आत्मावरती नियंत्रण आणणं, हा जो योग आहे हा 6वा अध्यायात सांगितलेला आहे. त्यामुळे या 6वा अध्यायाचं अध्ययन एकदा तरी आयुष्यामध्ये पठण करा, मग तुम्हाला माझे विचार योग्यरित्या कळतील. त्यानुसार त्या 6व्या अध्यायामध्ये जे सांगितलं आहे की ध्यान कसं करायचं ती कृती आज मी तुम्हाला सांगतो. आपण जो प्रहर निवडणार आहोत ध्यानासाठी तो 24 तास प्रहरापैकी पहाटेचा प्रहर साधारणपणे 5 ते 5:30 असा अर्ध्या तासाचा पिरियड निश्चित करा. तो काळ अतिशय योग्य असतो. त्यावेळेला आपली जी इंद्रिय असतात ती संत झालेली असते, झोप झालेली असते, त्यामुळे मन प्रसन्न असतं. आणि म्हणूनच सकाळच्या वेळेला ज्या वेळेला ईशशक्ती जी असते ती तथास्तु तथास्तु म्हणत संपूर्ण सृष्टीमध्ये ती त्याचा आशीर्वाद देत असते, त्यावेळेला हा योग साधायचा आहे. एकांत असावा आणि मन प्रसन्न होईल अशी जागा निवडावी. मग तुमच्या घरामध्ये जरी सुद्धा अशा एखादा तुम्हाला रूम मिळाली, तिथे कोणीच नसलं पाहिजे आणि तुम्ही एकटे असला पाहिजेत, एवढं मात्र जरुरी आहे. तर अशी एक जागा निवडून मांडी घालून किंवा सोफ्यावरती बसा. कोणत्याही आता मी सांगेन आसनामध्ये बसा तुम्ही, की जेणेकरून तुम्हाला कम्फर्ट लेवल असेल, की जेणेकरून तुम्हाला कधी बसल्यानंतर 15-20 मिनटापर्यंत तुम्ही स्थिरपणे बसू शकाल. कारण इथे ध्यान करताना शरीराची अशी हालचाल होता कामा नये, एवढी मात्र थोडीशी काळजी घ्यायची. आणि यदाकदाची जरी झाली तरी काळजी करायचं कारण नाही. तर अशा वेळेला मांडी घालून मुद्रा अशी करून किंवा अशी धरून अशा मुद्रा आपल्या गुडघ्यावरती हात ठेवून शांतपणे
निश्चल मनाने एका ठिकाणी डोळे बंद करून दोन भुवयांच्या मध्ये आपण आपलं इथे मन केंद्रित करून श्वासांवरती आपलं मन लक्ष ठेवून हळूहळू मंद श्वासापर्यंत येण्यासाठी अगोदर आपण जे प्राणायाम करतो तो करावा आणि नंतर हळूहळू ब्रिदिंग शांत होत जाईल आणि नंतर ते संत होत जाईल. पण त्यानंतरची जी भूमिका आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. ज्या वेळेला तुम्ही मन एकाग्र करता त्यावेळेला मन चंचल असल्यामुळे सुरुवातीस ते तुम्हाला भरकटेल, तर त्याला उगाच जबरदस्तीने ओढून ताडून तुम्ही त्या मन एकाग्र करू नका. जसं चाललं आहे तसं चालू द्या. मनाला जो विचार येत आहे तो येऊ द्या, त्याला पळू द्या, ज्याला जिथे जायचं तिकडे जाऊ द्या. परंतु त्याला फक्त एकाच गोष्टींनी त्याला वठणीवरती आणता येतं त्या मनाला, आणि तो म्हणजे आहे ओंकाराचा उच्चार. ज्या वेळेला तुम्ही ज्या आराध्य दैवतेचं तुम्ही स्मरण करता, ओमचा ज्याला तुम्ही प्रणोच्चार करता, त्यावेळेला मी तुम्हाला तुम्हाला जे आपलं जे ध्यान होतं ते नेमकं कसं साध्य होतं हे सोप्या भाषेत उदाहरण देऊन सांगतो. बघा, हा तुमचा चेहरा आहे. या चेहऱ्यामध्ये तुमच्या 2 भुवया आहेत. आता या ज्या 2 भुवयांच्या मध्ये हा जो मस्तिष्काला वरती जो भाग जातो त्या 2 धनुष्य समजा आहे. 2 भुवया म्हणजे धनुष्य झाले. आणि तुमची नासिका जी आहे त्या नासिकेमधून जे आपला मनामध्ये जो श्वास जातो आणि श्वास सोडतो, ह्या क्रियेला आपण धनुष्य जर हे मानलं 2 भुवयांच्या मध्ये, तर नासिका जी आहे ती प्रत्यंचा समजा श्वास. ज्या वेळेला तुम्ही श्वास प्रत्यंचा कराल आणि वरचा जो हा इथून ते एवढा जो भाग आहे ते तुमचा मनाचा अवकाश समजा. अख्खं जे ब्रह्मांड जे आहे आणि ब्रह्मकमळ इथे आहे. आपलं हे अवकाश जर आपण समजलं, 2 भुवया ज्या आहेत ते आपलं धनुष्य समजलं, आणि नासिका जी आहे त्या नासिकेमधून जो श्वास वरती जातो आणि खेचला जातो, आतमध्ये घेतो आणि सोडतो, ही धनुष्यबाणाची प्रत्यंचा समजा. आणि जो बाण आहे तो शब्दरूपी आहे, आणि तो जो बाण आहे त्याच्यावरती ओमचं अस्त्र चढवा आणि श्वास ज्याला आतमध्ये घ्याल त्यावेळेला तो श्वास खेचा, ओम श्वास घ्या आणि ओमचा प्रणवोच्चार करा आणि हळूहळू तो श्वास सोडून द्या. आणि म्हणजे तुमचे जे ओंकाराचं जे प्रणवोच्चार आहे ते तुमच्या मनाच्या अवकाशामध्ये एकामागोमाग एक स्थितीमध्ये जात जाईल. आणि एक अशी स्थिती येईल की तुमचं जे मनाची जे अवकाश असतं त्याच्यामध्ये फक्त जे ध्यान राहील ते फक्त ओमचं राहील, श्री गणेशाचं राहील. पटतंय ना मी काय म्हणतो ते? अतिशय सहज, अतिशय सोपं, अतिशय सुलभ हे उदाहरण आहे. कायम स्थिर ज्या वेळेला तुम्ही ध्यानाला बसाल, फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, 2 भुवया आहेत ते आपलं धनुष्य आहे. आपली जी प्रत्यंचा आहे, जी श्वासाची प्रत्यंचा आहे, आपला जो ओंकार प्रणवोच्चार आहे ते आपलं अस्त्र आणि बाण आहे, ते त्या श्वासावरती चढवायचं आहे आणि आपल्या मनाच्या अवकाशामध्ये तो धनुष्य बाण ते अस्त्र आपल्याला सोडायचं आहे. ही एक ध्यानाची एक स्थिती झाली. असे ज्या वेळेला तुम्ही श्वास घ्याल आणि प्रणवोच्चार घेत राहाल त्यावेळेला तुमचं मन जे आहे ते इथे तिथे भटकणार नाही, आणि तुम्ही तुमच्या ओंकार स्वरूपाला, श्री गणेशाला आपण हळूहळू आपण जे करणार आहोत ते शरीर जे आहे आपण ते शिथिल करणार आहोत. आपल्या मनातले सगळे घाणेरडे विचार निघून जातात, कारण तिकडे स्थित होतं ओंकार. आणखीन एक गोष्ट सांगतो, काय असतं, कोणतीही एखादी जी रिकामी गोष्ट असते त्यात काहीतरी भरलं जातं, पण आपल्या अनकॉन्शियस माइंडमध्ये आपल्यामध्ये इतके संस्कार ऑलरेडी भरलेले असतात, त्यामुळे नवीन संस्कार यायला त्यात वेळ नसते. त्यावेळेला हे जे ध्यान असतं, हे जे ओंकार स्वरूपाचं जे ध्यान आहे त्याच्यामुळे जे आपलं अनकॉन्शियस माइंड असतं त्याची क्लिन्सिंग प्रोसेस सुरू होते. फार महत्त्वाचं सांगतोय, नीट लक्ष द्या. ही जी क्लिन्सिंग प्रोसेस असल्यामुळे ज्या नको असलेल्या ज्या फाईल्स आहेत, ज्या मेमरीज आहेत त्या डिलीट होतात, आणि तिथे ईश्वराचा जो अंश आहे, जो सांगितलेला श्री गणेश जो आहे तो आत्मारूपी आपल्यामध्ये स्थित आहे, त्या परमात्म्याचं आपल्या मनामध्ये त्याचं बीज रुजू व्हायला लागतं, आणि तो जो अंश आहे त्या अंशामध्ये प्रेरणा शक्ती जागृत होते. आणि एकदा का ती प्रेरणा शक्ती ही ज्वलंत झाली, जागृत झाली, ती ज्योत पेटली की मग तुम्हाला काहीही करायचं नाही आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, ध्यान करणं हे म्हणजे रिक्त होणं आहे. तुम्हाला कोणत्याही गोष्टी बंधनामध्ये नाही आहे.
तुम्ही प्रत्येक गोष्ट रिलॅक्समध्ये करायची आहे. तुम्हाला कोणतंही ओढाताण मनामध्ये जे अस्वस्थ तरंग असतात, कधी तुम्हाला ध्यान जमेल, कधी ते नाही जमेल, पण सातत्य, प्रयत्न आणि अभ्यासपूर्वक आपल्याला ते जे ध्यान आहे ते आत्मसात करता येतं. ह्याची मात्र मी नक्की तुम्हाला गॅरंटी देतो. तेव्हा ज्या वेळेला आपण हे ध्यानाला बसतो त्यावेळेला मनामधले जे अस्वस्थता असते ती स्वस्थ व्हायला लागते. आणि इथे आपल्या ध्यानामध्ये आपले जे परमपिता परमेश्वर जो असतो तो आपल्यामध्ये स्थित होतो. आणि एकदा का ही जी ज्योत प्रज्वलित झाली की मग डोळे बंद केल्यानंतर फक्त ईश्वराचं स्वरूप आपल्याला दिसायला लागतं. आणि आपण ते ईश्वराचं स्वरूप पाहण्यामध्ये इतके विसरून जातो, इतके मशगूल होतो की आपल्याला कोणत्याही गोष्टीचं आपल्याला स्मरण नाही राहत. आणि ही एक प्रोसेस आहे ध्यान करण्याची. कृपया करून ध्यान करताना ही प्रोसेस साधताना फक्त हे सरेंडर आहे, ही एक शरणागतीची प्रोसेस आहे. जी आपल्या ब्रह्मांड जी शक्ती आहे त्या शक्तीला आपण शरण जात आहोत. त्या शरणागतीमध्ये कधीही अपेक्षा करू नका, कधी स्वप्न रचू नका. जेवढं तुम्हाला मन शांत करायचं आहे, जेवढं आपल्याला नुसतं ओम या प्रणवोच्चारावरती लक्ष द्यायचं आहे, त्या ओम स्वरूपाला आपल्याला प्रकट करायचं आहे मनामध्ये आणि त्याच्याकडे मन भरून फक्त पाहत राहायचं आहे. कोणतेही विचार नाही, कोणतीही मनामध्ये अस्वस्थता नाही, कोणती चंचलता येत नाही आणि नुसतं ईश्वराला एक धन्यवाद द्यायचे असतात. याचा जो बेस आहे तो भगवद्गीतेमधला 6वा अध्याय आहे. साक्षात ज्ञानेश्वर माऊलींनी जे सांगितलं आहे तोच मी माझ्या बोबड्या बोलांनी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अपेक्षा करतो की आपणा सर्वांस ते समजलं असेल आणि रोज हे जे ध्यान आहे आपण आत्मसात करावं आणि स्वानंदात जगावं. ही एक फक्त इच्छा धरून आज मी प्रवीण क्षीरसागर आपली रजा घेतो. नमस्कार.